एकादशी सोडून पंधरवड्यामध्ये तुम्ही कधीही करा. ठीक आहे. कुणाचा काय प्रश्न? एकादशी दिवशी आले तर द्वादशीला करायचं. ज्याचा म्हाळ म्हणजे एखादी समजा एकादशी दिवशी मेलेला आहे तर एकादशी दिवशी नाही करायचं. त्याचं जे म्हाळाचा विधी आहे तो द्वादशीला करायचा. आणि करायचं असेल तर तुम्ही फळं देऊ शकता, कारण मेलेली पित्र भगवंत त्यांना माहित आहे. ठीक आहे. ते एक प्रकारे भगवंतांचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. ते एकादशी दिवशी तुमचं जेवण घेणार नाही. आणि आता जर तुम्हाला माहित झालंय की मातीला ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या नसतात, ठीक आहे, तर जब जागे तब सवेरा म्हणतात ना, त्या गोष्टीप्रमाणे शहाणे व्हा. जे ऐकत नाही त्यांना त्याच्या सुकृतीवर सोडून द्यायचं. भक्त ज्यावेळी शरीर म्हणजे देहत्याग होतो भक्तांचा, ठीक आहे, सगळ्यात चांगली अंत्येष्टी आहे जाळून टाकणं. ठीक आहे. सगळ्यात चांगली अंत्येष्टीची क्रिया आहे जाळून टाकणं. आणि आपण सगळे सनातनी आहोत, आपल्यामध्ये जाळूनच टाकतात. सगळ्यात चांगला आहे जाळून टाकणं. का माहितीये का? कारण जिथे प्रेत ज्यावेळी ते शरीर जळताना बघतात त्यावेळी त्याला त्या आसक्ती राहत नाही. तुमचं शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या प्रेताला त्या शरीरामध्ये आसक्ती राहते. ते प्रयत्न करतात त्यामध्ये जाण्याचा, कारण सोडत नाही. ह्या सगळ्या तेच म्हणतोय ना, हे पिढी म्हणजे रूढी परंपरेतून जे चालत आलेलं आहे ते सगळं स्वीकारलं पाहिजे असं नाहीये. तुम्हाला करू वाटत असेल तर करा, पण ते ती भावना असली पाहिजे की त्यांना एक वैष्णवाच्या दर्जाने बघायचं. ठीक आहे. महाजनांच्या दर्जाने बघायचं आणि मग त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. प्रेताकडून आशीर्वाद घेऊन काय करणार आहे तुम्ही? पिशाच्याकडून आशीर्वाद घेऊन काय करणार आहे? भगवद्गीतेमध्ये पण भगवंत सांगतात पितृलोकांमध्ये जातात ते जे पितरांची पूजा करतात. तू आपण करतो समजा ते आतापर्यंत आपण करत आलो श्राद्ध म्हणा मास, कधी आपल्याला समजते की ते ब्राह्मण नॉनव्हेज खातो, ते आपण केलेलं आपल्याला लाभलंय का? आता ते सांगतोय मी की शुद्ध कोणीच नाहीये. कलियुगामध्ये कर्मकांड त्यासाठी सांगितलं नाही कारण ब्राह्मण शुद्ध नाहीये, त्यांचं केलेलं मंत्रोच्चारण शुद्ध नाहीये, है ना. चुकीच्या मंत्रोच्चारण सत्ययुगामध्ये वृत्रासुर आलेला होता. ठीक आहे. त्याला मारण्यासाठी सगळं जगदुनियेत करावं लागला परत. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी हरिकृष्ण महामंत्राचा आश्रय घ्यायचा, कारण कलियुगामध्ये भगवंतांनी फक्त हरिकृष्ण महामंत्र दिलेला आहे आणि जो पूर्णपणे शुद्ध आहे आणि तुम्हाला शुद्ध करणार आहे. जो पवित्र अपवित्रेचा काहीही घेणं देणं तिथं नाहीये. बाकीच्या मंत्रोच्चारणाला तुम्हाला पवित्र अपवित्र किंवा त्या ब्राह्मणाची तेवढी शुद्धता असली पाहिजे. हरिकृष्ण महामंत्र घ्यायला सगळ्यांना दिले. जातीने ब्राह्मण कोणीच नाहीये. ठीक आहे. कलियुगामध्ये कलो शूद्र संभवात सगळे जीव शूद्र आहेत कलियुगातले. जातीने कुणीही ब्राह्मण नाहीये, कर्माने ब्राह्मण होऊ शकतो. ठीक आहे. आत्ताच माहित आहे हो तुम्हाला, 96 कोळी माहित आहे. ठीक आहे. 96 कोळाच्या आधी तुमच्या 150 पिढ्या आधी पण कोणतर असाल ना. यवनाने एवढ्या वर्ष राज्य केलं आपल्यावर, म्हणजे वर्णसंकर जो आहे तो झालेलाच आहे, कधी ना कधी तर झालेलाच आहे. मग कोणीही ब्राह्मण नाही, कोणी क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही. सगळे जीव सगळे शूद्र कॅटेगरीमध्ये आहेत, पण कर्माने ब्राह्मण होऊ शकतो. कशालाच करायचंय? जर तुम्हाला आता सगळं माहित आहे तर भगवंतांची जर शरणागती स्वीकारलेली आहे तर भगवंतांना सेंटर ठेवून भगवंतांना मनापासून भोग लावा आणि ते तुमच्या पितरांना तुम्ही अर्पण करताय असं मनामध्ये भाव ठेवा आणि तुमचं म्हाळाचा महिना करा. हेच तर सांगतोय ना. वैष्णवांचा दर्जा ह्या सगळ्या हायरार्कीमध्ये सर्वोत्तम आहे. ह्या सगळ्यांच्या वर येतो वैष्णव, ज्यांनी भगवंतांची शरणागती स्वीकारलेली आहे. म्हणजे ते म्हणतात ना, आपण ब्राह्मणाला जर दान दिलं, शिदा म्हणा, कपडे किंवा काय असं, ते त्यांना पोचतं. ब्राह्मणामध्ये तेच सांगतोय की तुम्ही चांगल्या भावनेने त्यांना दान धर्म करताय ना, तर तो तुमच्या पितरांना जातोच. पण जर तुम्हाला माहितच आहे की बाबा तो नॉनव्हेजच खातोय, पण तरी पण तुम्ही द्यायला जाताय, म्हणजे तुमच्या मनामध्ये शंका आली ना, मग ते जायला नाही तुमच्या पितरांपर्यंत. तुम्ही चांगल्या मनाने श्रद्धेने द्या, ते जातं. हेच तर मला सांगायचं आहे. अजून कोणाचा काय प्रश्न? प्रसाद जर शिवला तर त्यात काय करते? शेवटी कावळ्याला जर
आपल्या इकडे बघितलं असतं ना तर त्या गोष्टीचा मला एकच चांगला बेनिफिट वाटतो, काय माहितीये, बऱ्यापैकी कावळे नॉनव्हेज अंडी मटन चिकन खातात आणि त्यानंतर वर्षभर ते पाळतात. मला लय भारी वाटतं ते. ठीक आहे, पण ते ठेवणं चुकीचंच आहे. मी सांगत होतो की जेव्हा वैष्णवांचा देहत्याग होतो त्यावेळी तर जगन्नाथपुरीचा प्रसाद आणून ठेवतात फक्त त्या मातीच्या ठिकाणी, कारण ते खरं गरजेचं असतं. ठीक आहे, त्या जीवाला जर खरंच मोक्ष प्रदान करायचं तर भगवंतांचा प्रसादच त्याचा उद्धार करू शकतो. आणि अशाच गोष्टी निदान इथून पुढे तुमच्या घरच्यांसाठी तर ह्या करा. हे सगळं काय ऐकायचं आहे? हा, आणि ते नॉनव्हेज जे खातात ते हे असणार पिशाच हे म्हणतात ना, असतील शिते जमतील भूते असं म्हणायचं का? कुठे जर वड्यात मी गेलं की बाई करायला लागली ना त्याला जरा अंडी घाला हे घाला असं माझं सांगायचं लागले म्हणते त्याला काय ते करायचं. हा, ते भूत लागलंय. हा, तेच विचारायचं. ठीक आहे, भूत लागलंय हे काय असतं सांगतो तुम्हाला. भूत लागले म्हणजे काय सांगतो. एक तर असतं पिशाची योनी, भूत योनी. तर जे जीव त्यांचा जीवन व्यापन जीवनकाल जो आहे तो पूर्ण होण्याच्या आधी मरतात. ठीक आहे, समजा तुमच्या दैव प्रारब्धानुसार तुम्हाला एवढ्या एवढ्या वर्षांचं आयुष्यमान आहे आणि कुणीतरी फास लावून मेल. का होतं? भगवंतांनी प्रत्येकाला अल्प स्वातंत्र्यता दिलेली आहे, स्मॉल फ्रीडम. त्या अल्प स्वातंत्र्याचा उपयोग करून तो जीव ठरवतो की काय केलं पाहिजे. भगवंतांनी सांगितलं ना क्लिअर, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं. सगळेच येतात का हो? नाही ना, कारण प्रत्येक जीवाकडे ती स्वतंत्रता भगवंतांनी दिलेली आहे. त्या अल्प स्वातंत्र्याचा उपयोग करून समजा त्या जीवानी त्याचं शरीर त्याचं आयुष्य मर्यादा होण्याच्या आधी संपवलं. समजा कोणीतरी जगणार होतं 70 वर्ष आणि त्यानं 30व्या वर्षी फास लावून मेला. राहिले किती वर्ष? 30 40 वर्ष. हा, 40 वर्ष. तर 40 वर्ष गुणिले 1000. 1000 का 10,000? 10,000. किती वर्ष झाले? 40,000 वर्ष. 40 नाही, 4 लाख वर्ष. 4 लाख वर्ष त्या जीवाला पिशाच्ची योनीमध्ये राहावं लागतं. आणि पिशाच्ची योनी काय सांगतो मी. पिशाच्ची योनी काय असते? मन, बुद्धी, अहंकार 3 गोष्टी असतात आत्म्यासोबत आणि ते असेच भटकत असतात पिशाच्चे भूत. त्यांच्याकडे स्थूल शरीर नसतं, पण त्या सगळ्या गोष्टींचा भोग घेण्याची इच्छा असते. कारण त्यांच्याकडे ज्यावेळी ते शरीर होतं, रसगुल्ला खाल्लाय म्हणून माहित आहे छान लागतो, गोड लागतो, टेस्टी लागतो. ठीक आहे, उद्या तुमचं शरीर बांधून ठेवलं इथं असं आणि पुढे तुमच्या आवडीचा पदार्थ ठेवलाय. ठीक आहे, भुकेलेले आहात तुम्ही, भयंकर भूक लागलेली आहे, तुमच्यासमोर तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत, पण ह्या पिलरला बांधून ठेवले. काय करणार तुम्ही? त्रास होणार ना तुम्हाला. शरीर असून पण जर तुम्ही एवढा त्रास होत असेल तर त्याला तर शरीरच नाहीये, पण त्या सगळ्या गोष्टी आहेत. मन, बुद्धी, अहंकार असल्यामुळे खाण्याची इच्छा पण आहे, पण ती पूर्ण होत नाहीये. मग त्या सूक्ष्म शरीराला कशाची गरज आहे? एका स्थूल शरीराची गरज आहे. ठीक आहे, तर ते सूक्ष्म शरीर एखादं स्थूल शरीर पकडून त्याच्यावर हावी होतं आणि त्याच्याकडून त्या सगळ्या इच्छा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, त्याला म्हणतात लागीर झालं. कारण राधागिरीधरी इथं आले ना, त्यामुळं राधागिरीधरी भगवान की आजीमाने हरे कृष्ण महामंत्र चालू केला, त्यामुळे ते भूत घेऊन गेलं. असतं, मी तेच म्हणतोय. हा, मी हेच सांगणार होतो. ह्या सगळ्या गोष्टी त्रास कोणाला देतात? नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्रास देतात जे भगवंतांवर शरणागत नाही. ठीक आहे, जे भगवंतांवर शरणागत आहेत त्यांचं कुठलंही भूत पिशाच काही बिघडवू शकत. ज्यावेळी इथं सगळे कमरे सोडून आणत होते ना, त्यावेळी पण आजी माहीतच राहिलं होत्या. आजीमांना कधी लागले भूत? का नाही लागलं? कारण गुरु आश्रय आहे, भगवंतांची भक्ती आहे. मी तुम्हाला सांगू का, हे लिंबू टाकणं, उतारा टाकणं, कुणाचं तरी वाईट चिंतनं, ठीक आहे, भगवंतांनी जो कर्माचा सिद्धांत सांगितलाय तो असा सांगितलाय की कुठल्याही ग्रहामध्ये, कुठल्याही उतार्यामध्ये, कुठल्याही करणीमध्ये, मंत्र तंत्रामध्ये एवढी शक्ती नाहीये की तुमचे प्रारब्ध बदलू शकेल.
प्रारब्ध बदलण्याची शक्ती आणि सामर्थ्य फक्त भगवंतांमध्ये आहे. आणि जो जीव भगवंतांना शरणागत आहे ना, त्याला ह्या गोष्टी काहीच अफेक्ट करत नाही. प्रॉब्लेम कधी आहे? जेव्हा तुम्ही भगवंतांना शरणागत नाहीये, नॉनव्हेज खाताय, शरीराचं स्मशान करून ठेवलंय, तर ती भूतप्रेत तुमच्याकडे येणारच की. आमचं महाराष्ट्र उतरलेलं कोंबडं खात होतं उलट्या त्यामुळे कधी काय झालं नाही. तेच म्हणतोय की तुम्ही जर भगवंतांना शरणागत असाल तर तुम्हाला या गोष्टी त्रास देत. कोणी किती तुमच्याबद्दल वाईट विचार करेल. जी भक्ती सगळ्याला. दुसरी गोष्ट ही आहे, ठीक आहे, की जर तुमच्यासोबत वाईट होणार आहे ना, तर भगवंत कशाला निमित्त बनवणार. तुमच्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार तुमच्या जीवनामध्ये ती दुःख संकट येणार आहेत ना, तर भगवंत कशाला तरी निमित्त बनवणार आहेत. ठीक आहे. मग ते कुणीतरी करणी केली म्हणून माझं वाईट झालं असं म्हणण्यापेक्षा भगवंतांना शरणागत असलेला भक्त विचार करतो की माझ्या प्रारब्धानुसार भगवंतांनी मला हे दिलेलं आहे आणि ह्यातून मला भगवंतच बाहेर काढणार आहे. एका पॉइंट पर्यंत खरं आहे. ठीक आहे का? पण ते त्रास देतं कुणाला? मी सांगितलं परत, जे भगवंतांना शरणागत नाहीयेत, जे हरिनामाचा आश्रय घेतलेले नाहीयेत, त्या लोकांना करणी, तंत्र, मंत्र, बऱ्याच गोष्टी असतात तंत्रामध्ये, आहे ना, मारण, वशीकरण, बऱ्याच गोष्टी असतात. आहे खरं, मी तेच सांगतो. जी लोक लय देवाच्या मागे लागले, देव त्याच्या मागे लयच ही लागतं असं जी उदाहरण मी बघितली. जे लय देवदेव करतात त्यांच्या मागे हे लागत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठल्या भावानी भगवंतांकडे जाताय. सगळं देव करायचं, मग ते येतच ना. त्याच्यासोबत कुठलीही गोष्ट एक मी म्हणलंय तुम्हाला, कुठलीही गोष्ट सिंपल आणि साधी येत नाही, त्यासोबत त्याची काउंटर गोष्ट येते. जर तुम्ही चांगल्या गोष्टींशी डील करताय तर तुम्हाला वाईट गोष्टी त्रास देणारच आहेत. ठीक आहे. देव देवाऱ्यावर बसवूच नका, देव तुमच्या मनामध्ये बसवा. रथयात्रेवेळी मी तुम्हाला सांगितलेलं, भगवंतांना ओढून तुमच्या हृदयात घेऊन जावा, ना की लेंगऱ्यातनं बुडला. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी सांगत आलेलो आहे, रूढी परंपरेतून आलेल्या आहेत. आणि ह्या रूढी परंपरा सगळ्याच आहेत असं नाही, कोणीतरी काढलेल्या त्यांच्या भ्रामक कल्पनेतून आलेल्या गोष्टी आहेत. मंत्र, तंत्र, ठीक आहे, ह्या गोष्टी अफेक्ट करतात. पण जर तुम्ही हरिनाम महामंत्राला जो शरणागत आहे त्याला मंत्रतंत्र काहीच करणार आहे, काही नाही करू शकत तुमचं वगैरे. पण तुम्ही तेवढे भगवंतांना शरणागत पाहिजे. तुमचं काय तर इकडे बी नाही तर तिकडे बी नाही, आहे ना. राधा गिरधारी बी पाहिजेत आणि बांधवला मसोबा बी पाहिजे. त्या मसोबाला कोवडा बी द्यायचा आहे आणि इकडे मग हरिकृष्ण महामंत्र पण जपायचा आहे. असं नसतंय. एका ठिकाणी स्थिर राहावा, दृढ राहावा. जे पण काय असेल ते भगवंतांच्या इच्छेने होते आणि भगवंत मला यातून बाहेर काढणार आहे. भगवंतांना विश्वास असेल तर सगळं काही होतं. लय देवदेव करणारे म्हणजे तेच असे फिरत असतात ना सगळीकडे. काय होतं ना, जेव्हा तुम्ही एक पत्नी व्रत स्वीकारलेलं असतं ते कितीही सुंदर पुरुष असेल तर त्याच्याकडे तुम्ही आकर्षित नाही होत. ज्यावेळी तुमचे इष्ट एकच ठरलेले असतात ना, तेही दुसऱ्या कुठल्याही देवावर तुम्ही डायव्हर्ट होत नाही, गरज पण वाटत नाही. इष्ट तुमचे ठरले पाहिजेत आणि त्या इष्टवर तुमची श्रद्धा तेवढी दृढ पाहिजे की मग बाकी सगळ्या गोष्टी शून्य वाटतात. आजीमांनी आयुष्यभर केलेलं आहे. ठीक आहे. आयुष्यभर कृष्णाची भक्ती केलेली आहे, त्यामुळे त्यांना कुठलेही देव आता आपले वाटत नाहीये. भगवंतांनी सांगितलंय ना, हे सगळे माझेच रूप आहे, सगळे बांधवाचं मसोबत सुद्धा माझंच आहे, म्हणजे मी सोडलेलं आहे. आमचे गुरु महाराज म्हणतात, म्हसोबा, खंडोबा, बिरोबा, आहे ना, येडोबा, ह्या सगळ्यांचा बा पंढरपुरात बसलाय विठोबा. ठीक आहे. आणि जो विठोबाला शरण केलाय ना, त्याला ह्या कुठल्याही बाला घ्यायची गरज नाहीये. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलंय, जो कोपतो तो देव नाही आणि जो देव आहे तो कोपत नाही. जो कोपून तुम्हाला त्रास देतोय तो देव कसा? मी सांगितलं तुम्हाला बऱ्याच वेळेला, कोपणारा देव नाहीये. देव म्हणजे तुम्हाला विठू माझा ले गुरवाळा,
संगे गोपाळांचा मेरा विठू माझा. लेकरू आलाय विठ्ठल. विठ्ठल कोपलाय असं ऐकलंय कधी? मग तुमचा म्हसोबा का कोपतोय? तो कोपत नाहीये, ते तुम्ही ठरलेल्या भ्रामक कल्पना आहेत तुमच्या. तुमच्यासोबत वाईट होणारच आहे. मग तो कोंबडा द्या आणि किंवा देऊ नका. मी सांगितलं ना, आपल्याकडे गिरीधारी आहेत. गिरीधारींनी जेव्हा गोवर्धन धारण केला ना, इंद्राला पण हाच अहंकार झालता. पण तो इंद्राचा अहंकार भगवंतांनी मर्दन केलं त्याच्या अहंकाराचं. ठीक आहे. म्हणजे जो विठोबाला शरण गेलाय, भगवंतांना शरण गेला ना, त्याला इतर कोणाची भक्ती करण्याची गरज नाहीये. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न? आता समजा माझ्या मुलासाठी नवरा ते माझे मिस्टर आहेत ना, ते असं जास्त देवाचं करत नाही. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेन, मी सगळं केलं तर त्यांना संरक्षण. अर्धांगिनी माझ्या मुलासाठी पण माझं कुटुंब तेच असतं ना. अर्धांगिनी म्हणजे काय? तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीचं फळ हे तुमच्या पतीला मिळणारच आहे. पण असं त्याच्या पुढचं असं म्हणते ती, नवऱ्याने केलेले बायकोला मिळतं पण बायकोचं नवऱ्याला मिळत नाही. असं काय नाही. ऐकलंय मी म्हणून. असं काय नाहीये. औलींनी आयुष्यभर भगवंतांचा दुस्वास केला. ठीक आहे. पण ज्या वैकुंठातून विमान आलं ना, ते विष्णुदूत आणि तुकाराम महाराज म्हणत होते चल आवली. पण आवली गेली नाहीये. ठीक आहे. महत्वाचं काय आहे की तुम्ही अर्धांगिनी आहात. म्हणजे तुमचा जे जीवनसाथी आहे तो करेल न करेल, पण तुम्ही त्याच्यासाठी जर करत असाल ना, त्याला त्याचं फळ मिळणार आहे. आता घेणं न घेणं हे त्याच्या प्रारब्धावर आहे, पण त्याला त्याचं फळ मिळत जातं. अर्धांगिनी होणं किंवा विवाह संस्कारामध्ये जोडलं जाणं एवढं सोपं नाहीये. आपल्या इकडे हे आता आलंय सोडचिठ्ठी वगैरे, एवढं सोपं नाहीये ते. ठीक आहे. विवाह संस्कारामध्ये जोडले गेलेले आयुष्यभरासाठी आणि सगळ्या गोष्टींसाठी जोडले जातात. तुमचा पती जर पापमय कृत्य करत असेल तर त्याच्यामध्ये पत्नीचा पण वाटा असतो. गावाकडच्या स्त्रियांचा एक असं दारू पिऊन होतोय. ठीक आहे. दारू पिऊन येतोय. तो दारू पितोय, पण तुझं पण त्याच्यामध्ये बाई तेवढंच आहे. ठीक आहे. तू तुझ्या पतीला परावृत्त करू शकतेस. स्त्री सगळं काही करू शकते. ती करू शकत नाही असं काहीच नाहीये. काहीच त्रास नाही माताजी. मी तेच म्हणलं, जेव्हा इष्टवर निष्ठा दृढ होते ना, तेव्हा इतर गोष्टीकडे लक्षच जात नाही. जेव्हा तुम्ही तुमचं जसं असतं एक पत्नी व्रत किंवा एक पती व्रत असतं ना, त्या जी स्त्री त्याच्या पतीला पूर्णपणे समर्पित आहे ती इतर पुरुषाकडे कधीच आकर्षित नाही होत. इतर पुरुष कधी आकर्षित होतात जेव्हा पतीवर श्रद्धा दृढ नाहीये, प्रेम नाहीये. जर भगवंतांवर भक्ती दृढ झाली ना, तर ह्या कुणाची भीती पण वाटणार नाही आणि कुणाकडे जाऊ पण वाटणार नाही. ज्या दिवशी राधा गिरीधारी सर्वस्व बनतील ना, त्या दिवशी बांधवाचा म्हसोबा काही वाकडं करणार नाही. मी वासस्थानावर बसून सांगतो तुम्हाला. बरं मला सांगा, हे सगळं म्हसोबाला देताय तुम्ही. ठीक आहे. म्हसोबाला कशाचा निवड देताय मला जरा सांगा. नाही देताना कशाला देतात? कोंबड्याचं काय देतात सांगा मला. नाही दिलं जातं एक काय तर. हा काय देतात माहितीये का, जे तुम्ही खाऊ शकत नाही. आता मला सांगायला नका तुम्ही देता काय. हा तेच काय देतात ते माहिती आहे प्रत्येकाला. कोंबडा कापल्यानंतर कोंबड्याचं ते पार्ट तुम्ही देता जे तुम्ही नाही खाऊ शकत. कोंबडा कापायचा आहे, देवाला द्यायचा आहे, तर नेऊन तिथंच ठेवायचा. घरला आणून खायचा कशाला? मसोबाला ह्या सगळ्यांना तुम्ही तेच देता. खुर म्हणतात. खुर बोकडाचं खुर का ते शिजत नाही. खुरीचा भुकेला मसोबा. ठीक आहे. खुर तुम्ही शिजवून खात नाही का, कारण शिजत नाही म्हणून ते देता तुम्ही मसोबाला. आणि कोंबडा कापलाय मसोबाला, खातंय कोण? नवरात्री चप्पल वापरत नाहीत बघतो, म्हणजे बऱ्याच महिला असतील. व्रत, उपासना आणि त्याग, तपस्या मग कुठल्याही पद्धतीने असेल, करावी का ना करावी श्रद्धेचा भाग आहे. मी तेच सांगतोय. कोणीतरी नवरात्रीमध्ये एक फळ खाऊन करतं है ना, कोणी फक्त अंडी खाऊन करतं, कोणी खिचडी 2 टाइम खाऊन करतं, उठता बसता करतं. ठीक आहे. तुमच्या श्रद्धेवर डिपेंड आहे. आता चप्पलचा त्याग करणं म्हणजे काय? एक प्रकारचा त्याग आहे. कुणासाठी केलेला आहे? देवीला समर्पित ठेवून केलेला आहे.
तुम्हाला काय होणार आहे, थोडासा त्रास होणार आहे, पण ते एक प्रकारची तपस्या आहे. ती भक्ती मला वाटतं समाधानासाठी केली जाते. भौतिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी देवी देवता मदत करतात, पण राधा गिरीधरींची भक्ती तुम्हाला भगवतधाम मिळवून देते. भगवत धामाची प्राप्ती करायची असेल तर कुठलाही देवी देवता तुम्हाला मदत करू शकत नाही. तुम्हाला फक्त भगवंतांची भक्ती आणि प्रेममयी सेवा उपासनाच भगवतधामात घेऊन जाऊ शकते. तुम्हाला ते देवी देवता भगवंतांपर्यंत घेऊन जातात, पण जर तुम्ही त्या देवी देवतांचं खरंच मनापासून सेवा केलीत तर. पण ते तुम्हाला भगवतधामाची प्राप्ती करू देऊ शकत नाही. भगवतधामाची प्राप्ती करायची तर भगवंतांनाच शरण गेलं पाहिजे. हरे कृष्ण. खूप वेळ घेतला सगळ्यांचा मी, जवळपास 1 तास 1.25 तासाचं लेक्चर झालेलं आहे. सगळ्यांची प्रश्नांची उत्तर मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो. हरे कृष्ण. हरी बोल. एकदा हरे कृष्ण महामंत्राचं उच्चारण करूया तुमच्या सगळ्यांच्या पितरांसाठी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णव वृंद की, राधा गिरिधरी भगवान की.